श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण चाललो आहोत कामाला. नमस्कार काका. काय बोलतो बाबा, कसं आहेस? मस्त मस्त. मजेत ना? तुम्ही चालू केला का व्हिडिओ? हा. मम्मी आली तिला घ्यायला गेलेलो. अच्छा, गावावरून आले. गावावरून आले? हा. अच्छा अच्छा. बाकी मजेत ना? मस्त मस्त. चल व्हिडिओ मध्ये बघ, येशील. माझ्या मुलाचा मित्र एरियामध्येच राहतात ना, बाजूची बिल्डिंग त्यांचीच होती, ते राहतात तिकडे. सकाळीच भेटला, कारण तो त्याच्या आईला आणायला गेलेला गावी. गावावरून आलेली आई ना, तर तिला आणायला गेलेला स्टेशनला. त्याला पण खूप आवड आहे बाईक रायडिंगची. ऑफिसच्या कामामुळे त्यालाही वेळ मिळत नाही. हे सगळे मोठा ग्रुप आहे त्यांचा, माझ्या मुलाच्या मित्रांचा. ते पण बाईक रायडिंग करतात ना, 4-5 जण एकत्र आहेत. ते एकदमच फिरतात सगळीकडे. त्याच्यामुळे त्यांना आता वेळ नसल्यामुळे ते कुठे जात नाहीत, राहून गेले त्यांचे जाणं फिरणं. लास्ट त्यांनी लद्दाख ट्रिप केलेली. मित्रांनो, जेव्हा आपण बाहेर जातो ना आणि आपल्याला आपल्या एरियाची माहिती नसते त्या एरियाची, तेव्हा चालवताना चारी बाजूला तुमचं लक्ष पाहिजे. कोण कसं येईल ना, काय सांगता येत नाही. कारण गावातली लोक थोडी हे असतात ना, त्यांना कसं असतं माहिती असतं की अरे हा आपलाच रस्ता आहे, रिकामीच असतो, जाऊया. पण ते कसं त्यांना कळत नाही की बाबा बाहेरून पण लोक जात असतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. तर जरा सांभाळून आपण लक्ष देऊन का चालवायची आहे गाडी, तर आपण सेफ राहू. समोर वातावरण बघा काय झालंय, पावसाळी एकदम. पाऊस तर काय पडत नाही. वातावरण मात्र होतं तेवढं. इथे आल्यावर हेच कंडिशन आहे, थांबायला लागतं इथे टर्न मारायला. तर अशा प्रकारे आपली सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाची. आज आहे सोमवार आणि आज तारीख आहे 8. माझे क्लायंट सगळे चालू होणार आहेत बरोबर लाईनीमध्ये, त्याच्यामुळे मी आजपासून थोडं बिझी होईन कदाचित. आजपासून बिझी आहे एकदम मी. आता काय कसं होत आहे, आता 6 वाजताच्या क्लायंटने मला सांगितलं की मी येणार आहे रेग्युलर आता, तर तुम्ही या. म्हटलं ठीक आहे येतो. त्यामुळे आता चाललोय 6च्या क्लायंटसाठी. कसं असतं, क्लायंट आपल्याला पैसे देतात तर आपल्याला टेस्ट देणं खूप जरुरी आहे. त्यांचा गॅप झाला तरी चालते, पण आपला गॅप जास्त झाला नाही पाहिजे. कसं असतं, ह्याच्याने तुमचा रेकॉर्ड राहतो की नाही बाबा सर आमचे रेग्युलर होते पण आम्हीच दांड्या मारायचो, असं साधं पाहिजे. तर आपण रेग्युलर राहिलो तर क्लायंट रेग्युलर येणार, तर त्यांना रिझल्ट येणार, तर ते दुसऱ्याला काहीतरी सजेस्ट करणार. आणि माझ्याकडे जेवढे पण क्लायंट येतात, हे मी जात नाही कोणाला बोलायला की बाबा माझ्याकडे ट्रेनिंग घ्या. तो सजेशनने येतो, म्हणजे एक दुसऱ्याला सजेशन देतात की बाबा ह्या व्यक्तीकडे जा. कारण कसं मालाडमध्ये आपलं नाव असल्यामुळे आपल्याकडे क्लायंट सतत असतात. आज कोरोना संपल्यापासून मी आणि माझा जॉब सुटल्यापासून मी कधीच घरी बसलो नाही, भगवंताच्या आशीर्वादाने. पण आपलं नाव असल्यामुळे कसं आपल्याकडे कंटिन्यू क्लायंट राहिले, कंटिन्यू. त्याच्यामुळे आपलं कसं चालून गेलंय सगळं. मालाडमध्ये जिमच्या याच्यात राजकुमार नाव म्हटलं की लोक पटकन ओळखतात मला. मोठ्या मोठ्या जिम मधनं पण माझ्याकडे जे क्लायंट आले आहेत हे सगळे मोठ्या जिम मधनं आलेले आहेत. नाव नाही घेणार जिमचं, पण आलेले आहेत.
त्यांना तिकडेच कोणीतरी सजेशन दिलेलं आहे आणि ते माझ्याकडे आलेले आहेत. तर तसं तुमचं नाव असेल ना तर तुम्हाला म्हणजे तुम्ही उपाशी राहत नाही, तुम्हाला सतत काम मिळत असतं. आपलं काम आणि आपलं सातत्य हे बरोबर पाहिजे तर आपल्याला काही कमी पडत नाही. क्लायंटला जर 100% दिलं ना आपण तो क्लाइंट पर खुश होता है एकदम कि सर मेरे को रिजल्ट आया 1 महीने के अंदर. तो बेचारा माझ्यासाठी थांबला, म्हटलं आपण पण थांबूया त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे आपण आता जिमच्या जवळ पोहोचतोय. आता चिंचोली बंदरच्या सिग्नलला पोहोचलोय आपण. क्या बात आहे, आज सकाळी 7 वाजता सिग्नल चालू झालाय, 6 वाजता सिग्नल चालू झाले. पण हे बरं केलं की बीएमसीने इथे बनवलं. खूप खूप धन्यवाद बीएमसी माझा व्हिडिओचा दखल घेतल्याबद्दल. तर मी सातत्याने व्हिडिओमध्ये टाकत होतो की इथे खड्डा ऍक्सिडेंट होऊ शकतं, खड्डा ऍक्सिडेंट होऊ शकतं. तर त्यांनी ते लक्ष देऊन केलेलं आहे. जय श्री गणेश. खूप बरं वाटलं. चला आता आपण आलेलो आहोत जिम जवळ आणि आमचे सर पूजा करतायत. सरांची पूजा चालू आहे मारुतीरायांची. जय बजरंग जिमचे ओनर राजन सर जिमचे. जय श्रीराम. यस. तर मी आज एवढी आहे ना नितीन पाष्टेच्या ग्रुपचे नितीन, त्याच्यानंतर आमचे गोखले सर आणि नारकर सर असे 3 जण काल लद्दाखला गेले. फार बरं वाटलं आम्हाला. आम्ही जाऊ पुढल्या वर्षी, बघूया. चला तर घरी जाताना भेटूया. तर चला मंडळी, आपला जिमचं काम संपलेलं आहे. आता आपण निघूया घरी. कोणी गाडी गिअर मध्ये टाकून ठेवली. सिग्नल अजून लागलेलं आहे. चला मंडळी निघूया आता आपण. आज क्लायंट आले, फक्त 9 वाजताचा क्लायंट आला नाही कारण त्याला काहीतरी काम निघालं त्याच्यामुळे तो आला नाही. सिग्नल तर बंद आहे यार, उगाच मी थांबून राहिलो एवढा वेळ. अशा प्रकारे आपण आता निघालो आहोत आपल्या घरी. आज आपले सगळे क्लायंट आलेले, फक्त 9 वाजताचा आणि 7 वाजताचा नाही आला, त्याच्यामुळे थोडा टाइम वेस्ट केला. तरी असो, काहीतरी क्लायंट आले ना, चालू झालं ना, बस झालं. आणि काय पाहिजे. पेमेंटही मिळालं, त्याच्यामुळे खुश एकदम. कसं असतं, काम केल्यानंतर त्याचे पैसे मिळाले ना की खूप बरं वाटतं. हा, काहीतरी आपल्याला बाबा झाली इन्कम, मग खूप बरं वाटतं. मग इकडच्या जिम मध्ये जाऊन भेटायचं मला. काय उपयोग नाही, पुढे जाऊन उपयोग नाही. कारण
ड्रायव्हर वेगळा होता. त्याच्यामुळे आपल्याला जसा वेळ रस्ता मिळतो तसं आपण गाडी चालवायची. तर काल आमचे 3 रायडर गेले आहेत लद्दाखला. का पोचले आहेत गुजरातला पुढे जाऊन पोचले, पण गुजरातच्या पुढे मसाळा म्हणतात ना, तिकडे गेले, तिकडे पोचले. ते आता जातील हळूहळू पुढे अजून. बस त्यांचा प्रवास चांगला होऊ देत, त्यांचा प्रवास चांगला होऊ देत, एकदम सुंदर असा. चला बाबा लवकर. बाबा कोण एक तर आपल्याला जायचंय लेफ्टला, आपलं राईटला जायचंय, तर मग लेफ्टला काय यायचं आपण. रिक्षावाल्याला कट मारली तर मला हॉर्न वाजवतो. बस तू ठीक आहे, तुला जायचंय लेफ्टला ना, राईटला येऊन का उभा राहिला. सॉरी, त्याला लेफ्टला जायचं होतं, राईटला येऊन उभा राहिला. कसं करणार मग, मला लेफ्टला जायचंय ना. काय सांगायचं आता रिक्षावाल्याला. आपलं कायमच असतं त्यांचं बसून, कारण ते चालवतात नाही घर कधी. त्याचे कॅरेक्ट सुटलेलं दिसतं ना हे मधलं, तिथे एकदा ऍक्सिडेंट झालेला. झाली त्याला डायरेक्ट गाडी ह्याच्यावर चढलेली वर. आता आम्हाला पैसे जमा करायला लागतील पुढच्या वेळेस जाण्यासाठी लद्दाखला. स्वप्न आहे मोठं ते, बघूया कसं होतंय पूर्ण. पण त्याच्यासाठी आतापासूनच तेवढी तयारी करायला पाहिजे आपल्याला. 20,000 हा खर्च नुसता जाण्याचा आणि तिकडे राहण्या फिरण्याचा आहे. पेट्रोल पासून सगळ्याचा 50,000 रुपये. गाडीच्या ऍव्हरेज वर आहे, ऍव्हरेज किती देते गाडी त्याच्यावर तुमचा प्रवास आणि पैसा अवलंबून आहे. जर तुमची गाडी माझ्यासारखी असेल ऍव्हरेज देणारी, तर तुम्हाला पेट्रोलचा खर्च कमी येतो, पण राहणं खाण्याचा पैसा जरा जास्त लागतो. पण ग्रुप सेटिंग मध्ये गेलं ना, काय टेन्शन नाही. कारण 30,000 रुपये आम्ही फक्त हॉटेलचा खर्च आणि हे जमा करणार आहोत. अशी ही परिस्थिती आहे मालाड मध्ये. बाईक चालवायचं गेलंय टेन्शन. दोन्ही बाजूला गाड्या पार्क केलेल्या असतात, पण ते फार वाट काढत जावं लागतं, कारण कोण कसंही येतं काय सांगता येत नाही. हे बघा, हे असे इथे कार बाईक आणि डबल पार्किंग रिक्षा, पण आता इथे ट्रक बिक लावून ठेवलेले आहेत. कसा माणूस गाडी काढणार बाबा. टर्न उभे केले ना तर जरा काढायला बरी पडते गाडी बाहेर. आताही लावता येते गाडी. अशी लावली ना मग ते बाहेर पडायला मिळत नाही जास्त. बेस्ट एकदम जागा आहे. बुक करून टाकलं इकडे एकदम.
हे बघा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल पुढे करा. धन्यवाद.